त्या ठिकाणी इतका प्रयत्न करून सुद्धा फक्त 484 मतांना विजय मिळवता त्यांना आला होता आणि तेच चलत होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको ह्या भावनेतनं पवनराजे साहेबांची आणि त्यांचे चालक पैगंबर समत काजींची हत्या केली गेली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल 20 वर्षांपासून गाजत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा खटला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. लवकरच निकाल लागणार आहे. पण 20 वर्षांपूर्वी झालेली ही हत्या, त्यानंतर ओमराजे निंबाळकरांचा राजकारणातला जन्म आणि पद्मसिंह पाटलांची अटक एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटासारखी रक्तरंजित राजकारणात खरोखर घडलेली ही घटना आहे. आता 2026 मध्ये लवकरच निकाल लागणार आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय, कोर्टात काय घडलेलं आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. पवनराजे निंबाळकर धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे ते वडील होते. 3 जून 2006चा दिवस होता. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी हे स्कोडा कारनं मुंबईहून तेव्हाच्या उस्मानाबादच्या आताच्या धाराशिवच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईतल्या कळंबोलीजवळ त्यांच्या गाडीला एका दुसऱ्या वाहनानं ओव्हरटेक केलं, थांबवलं आणि 2 अज्ञात हल्लेखोरानं काही काळाच्या आत त्यांच्या गाडीवर धडाधड गोळीबार केला. पवनराजेंवर अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात पवनराजे आणि त्यांचे चालक समत काझी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सीबीआयच्या तपासात जे आरोप करण्यात आलेले त्यानुसार हे हत्याकांड राजकीय आणि व्यावसायिक वैमनस्यातून घडवून आणण्यात आलं होतं. राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी असल्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे. पवनराजे निंबाळकर हे तेरणा साखर कारखाना, तेरणा ट्रस्ट आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देत होते आणि त्याच वादातून हा कट रचण्यात आल्याचा आरोप सीबीआयनं केलेला आहे. या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 9 आरोपींवर खटला चालवला गेला होता, ज्यामध्ये शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, सतीश मंदाडे आणि उत्तर प्रदेशच्या एका बसपा नेत्याचा म्हणजेच कैलास यादवचा यात समावेश आहे. यातला पारसमल जैन हा जो एक आरोपी होता तो नंतर माफीचा साक्षीदार बनला आणि त्याचीच साक्ष या खटल्यात फार महत्वाची मानली गेली. हे सगळं या केसमधले महत्वाचे तपशील होते. या केसची व्याप्ती फार मोठी आहे. गेल्या 20 वर्षात फार वेगवेगळे टप्पे या केसमध्ये आले. सुरुवातीला नवी मुंबई पोलीस, नंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थातच सीआयडी, नंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय पर्यंत हे प्रकरण गेलं. पवनराजेंच्या पत्नी म्हणजे ओमराजेंच्या आई आनंदी देवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यानंतर हा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आलेला होता. सप्टेंबर 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना सुद्धा अटक झाली होती आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या खटल्याची सुनावणी सुरू झाली ती 2011 पासून. फार मोठी प्रक्रिया होती. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या. कारण अण्णा हजारे यांनाही जीवे मारण्याची जी सुपारी किंवा धमकी आली होती त्यात सुद्धा याच प्रकरणातील लोकांचा सहभाग असल्याचं म्हटलं गेलेलं होतं. माफीच्या साक्षीदारानं तसा उल्लेख केलेला होता. त्यामुळे अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात नोंदवण्यात आलेली होती, ती महत्वाची होती. 2026 मध्ये हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या खटल्याचा अंतिम निकाल येणं अपेक्षित असल्यानं मुंबई कोर्टात प्रचंड गर्दी झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. पण न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की सुट्ट्यांच्या काळातली व्यस्तता आणि आवश्यक स्टेनो कर्मचारी रजेवर असल्यानं निकाल पूर्ण स्वरूपात अजून संकलित करण्यात आलेले नाही आणि त्यामुळं आरोपींना पुढच्या सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहे. 3 दिवसांनी ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि 19-20 जून 2026ला याचा निकाल लागू शकतो. पवनराजे यांच्या पत्नी आनंदी देवी निंबाळकर यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टाला विनंती केली आहे की अत्यंत शांत डोक्यानं पूर्वनियोजित हा कट आहे, आरोपींना कठोरात कठोर मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांच्या वतीनं 1250 पानांचं लेखी युक्तिवाद सादर करण्यात आलेला आहे. आरोप फेटाळून लावण्यात आलेले आहे. त्यामुळे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे की या प्रकरणाच्या अंतिम निकालात नेमकं काय होतं. या सगळ्या प्रकरणावर, ज्या सगळ्या घटनेनंतर राजकारणात ज्यांचा जन्म झाला ते ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हटले ते पहा. या ठिकाणी न्याय मिळावा. माझा जन्म फक्त त्यासाठी झाला, मी का आलो, मला दाखवून द्यायचं होतं की अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा खून केल्याच्या नंतर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तो विरोधक त्या ठिकाणी तयार होत असतो. मला वाटतं त्या जिद्दीनं मला इथपर्यंत पोहोचवलं. आणि मायबाप धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जी जनता आहे
सगळ्यांनी मला अगदी हातातल्या फोडाप्रमाणे इथपर्यंत पोहोचवलंय, माझ्या पाठीमागे उभा राहिलं. आता माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण कुठला असेल तर ज्याच्यासाठी आमचा सगळा परिवार जगतोय, झगडतोय, तो माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब आणि पैगंबरवासी समद काजी यांच्या हत्येचा जो निकाल आहे तो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि निश्चितपणे अपेक्षा आहे की न्यायदेवता निश्चितपणे न्याय करेल. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर, आपल्या वडिलांच्या हत्येचा राग आल्यानंतर ओमराजे राजकारणात आले. त्यांनी पुढे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांना धाराशिवकरांनी त्यांना मोठ्या संख्येनं कायम निवडून दिलेलं आहे. आणि त्यांचं राजकीय कारकीर्द आहे ती खऱ्या अर्थानं तेव्हापासून सुरू झालेली असं म्हटलं जातं. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल आता मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष CBI कोर्टानं राखून ठेवलेला आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या माहितीनुसार निकालाच्या लेखी मसुद्यातले काही अंतिम दुरुस्त्या जे आहेत त्या बाकी आहेत. त्यामुळे आता हा निकाल येत्या 21 जूनला सुनावण्यात येणार आहे. पण गेल्या 20 वर्षानंतर लागणाऱ्या या निकालाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि तिकडं धाराशिवमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील भागामध्ये कडक बंदोबस्त सुद्धा लावल्याची माहिती आहे. 16 जून 2026ला मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयात ही सुनावणी पार पडली तेव्हा निकाल लागेल अशी शक्यता होती. पण निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे. 19 किंवा 20 जून 2026ला हा निकाल लागणार आहे. न्यायाधीश SR नावंदर यांनी सांगितलंय की निकालाचा मसुदा तयार आहे पण अंतिम संकलन बाकी आहे, काही तांत्रिक दुरुस्त्या आहे. त्यामुळे ही 2-3 दिवसांची मुदत किंवा ही 2-3 दिवस वाढवून देण्यात आलेले आहे. 26 तारखेला झालेल्या या सुनावणीसाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या कुटुंबासह तसेच मृत चालक समद काजी यांच्या कुटुंबासह ते न्यायालयात उपस्थित होते. एकूणच या प्रकरणाचा निकाल काय लागणार, कुणाला शिक्षा होणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय? एकूणच त्या काळच्या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुमचं काय आकलन आहे त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.